कैरी आणि कांदा असा झणझणीत कॉम्बो तुम्ही कधीच ट्राय केला नसेल. त्यासाठी ही रेसिपी आताच सेव्ह करा. ही चटणी एकदा खाल्ली की बाकी सगळ्या चटण्या साईडला. झणझणीतपणा असा की डोळ्यात पाणी येईल पण हात थांबणार नाही. त्यासाठी एक कैरी घ्यायची आणि पाण्यात टाकून ती स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्याची साल काढायची आणि त्याचे काप करून रफली त्याचे तुकडे करून घ्यायचे. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, रफली त्याला चॉप करायचं. नंतर एक कांदा घेऊन त्याचे पण रफली तुकडे करायचे. अशा प्रकारे याचे तुकडे करायचे. एका चॉपर मध्ये हे कैरीचे तुकडे, कांद्याचे तुकडे, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, भाजलेले शेंगदाणे, डाळवं, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, हळदी पावडर आणि मीठ टाकायचं. आणि आता यावर झाकण लावून हे फिरवून घ्यायचं. तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरला तुम्ही हे जाडसर फिरवू शकता. फिरवून झाल्यानंतर याचं झाकण खोलायचं. अशा प्रकारे हे जाडसर ठेवायचं. नंतर एका वाटीत ही चटणी काढून घ्यायची आणि वरून गरम गरम तेल टाकायचं आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. बघा, मस्त झणझणीत अशी चटणी तयार झाली आहे. गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत खा, खूप छान लागते.